इसिस आणि जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या 2 संशयित तरुणांना कुर्ला आणि खडवली परिसरामधून ताब्यात घेण्यात आलंय। महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। या दोघांकडून अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र सुद्धा ताब्यात घेतली आहेत। दहशतवादी संघटनांच्या काही सदस्यांना काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ओडिशामधून अटक केली होती आणि यावेळी या संशयितांचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळालेली होती। यामधूनच काल रविवारी पुन्हा एकदा दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस यांनी कुर्ला पश्चिम आणि खडवली इथे छापे घातले आणि यामध्ये दोघांना ताब्यात घेतले गेले। या दोघांनी अनेक तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होऊन दहशतवादी कारवाया कराव्यात यासाठी ब्रेन वॉशिंग केल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, गंभीर बाब, तपास कुठपर्यंत आलाय? नक्कीच खरं तर या दोघांना काल मुंबईतून म्हणजे एकाला कुर्ल्यातून तर एकाला ठाण्यातून ताब्यात घेतलेल्या दोघांना सुद्धा आता दिल्लीमध्ये घेऊन गेलेले दिल्लीचे पोलीस सुद्धा होते, मुंबई एटीएसचे सुद्धा काही अधिकारी होते। या संयुक्त जी कारवाई ती सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। एकंदरीत जर पाहायला गेले तर जेसीस म्हणजेच जो पाकिस्तान दहशतवादी संघटनांचा काही भाग जो होता त्यांच्या रिलेटेड ही संघटना होती आणि त्याची जे धागे होते ते मुंबईपर्यंत आणि ठाण्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याचाच भाग जो आहे तो मुंबईतून खरं तर समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्णच आरोपीची तपासणी जी आहे घराची किंवा त्याचे मोबाईल लॅपटॉप जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कल्याणमधून सुद्धा आरोपी आहे, त्याला सुद्धा त्याचे संपूर्ण जे साहित्य होतं ते ताब्यात घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या ठिकाणी हे दोघं राहत होते त्यांचे घर जे आहे ते सील करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये आणखी काही लोक जोडली गेली आहेत का ह्याचा खरं तर तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाईल। मात्र सध्या जर दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या दोघांना सुद्धा आता दिल्लीमध्ये घेऊन जाऊन चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते। अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।